आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3060 यावर निरूपण पाहणार आहोत. हाची माझा नेम धरिला हा धंदा, यावरी गोविंदा भेटी द्यावी. हाची माझा ध्यास सदा सर्व काळ, न्यावयासी मूळ येसी कधी. डोळियाची भूक पाहता श्रीमुख, आलिंगने सुख निवती भुजा. बहुचित्त ओढे तयाची आसोई, पुरेल का कै नवसनेनो. बहु काळ झालो कासा भिस, वाहिले बहुवस कलेवरी. तुका म्हणे आता पडावे हे ओझे, पांडुरंगा माझे यावरी. हाची माझा ध्यास सदा सर्व काळ, न्यावयासी मूळ येसी कधी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, हाची माझा नेम धरिला हा धंदा, यावरी गोविंदा भेटी देवी. कारण महाराज या पहिल्या चरणामधून नियमाचं महत्त्व सांगतात. आता नियम किती महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, कारण नियमाबद्दल माऊलीही हरिपाठामध्ये बोलतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नारायण हरी भक्तिमुक्तीचारी घरी त्याच्या. माऊली सांगतात, जो नित्य नियम नामी म्हणजे जो नित्य नियम त्याच्या जीवनामध्ये करणारा मनुष्य या जगामध्ये दुर्लभ आहे. कारण का दुर्लभ आहे? नियम तुमच्या जीवनामध्ये छोटा असेल नियम, पण तो नित्य नियमानं करणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून या जगामध्ये तुम्ही नियम करतात सर्वच लोक या जगामध्ये, पण ते नित्य नियम त्यांच्या जीवनामध्ये करणं होत नाही. म्हणून माऊली म्हणतात, नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ आहे असा मनुष्य या जगामध्ये. आणि जो नित्य नियम त्याच्या जीवनामध्ये करीत राहतो, तो नियम त्याच्या जीवनामध्ये कधी खंडच पडू देत नाही, असा मनुष्य कसा आहे? मग तो भाग्यवान आहे. म्हणून माऊली म्हणतात, नारायण हरी. कारण त्याच्या घरी नारायण नांदत असतो. भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. कारण त्याच्या जीवनामध्ये भक्ती त्याच्या घरामध्ये नांदत असते आणि चार प्रकारच्या मुक्तीही त्याच्या घरामध्ये नांदत असतात. म्हणून महाराजांनी जी या अभंगाची सुरुवात केलेली आहे, हाची माझा नेम धरिला हा धंदा. आता नियम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये धरलेला आहे. महाराज अजून परत धंदा म्हणतात. आता महाराजाच्या जीवनामध्ये, कारण त्यांनी नित्य नियम त्या भांडाऱ्या माळावर जाणं, भामगिरी डोंगरावर जाणं, आणि मग तोच नियम बी त्यांच्या जीवनामध्ये तोच आहे आणि धंदाही त्यांच्या जीवनामध्ये तोच आहे. काय धंदा आहे महाराजाच्या जीवनामध्ये आणि काय नियम आहे? तर महाराजाच्या जीवनामध्ये नित्य नियमानं त्या भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन हेच महाराजाच्या जीवनामध्ये त्याचा नियम त्यांनी अखंड 10 वर्ष दिवस त्यांनी सतत त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? यावरी गोविंदा भेटी द्यावी. कारण त्या भगवंताच्या भेटीसाठी महाराजांनी हा नियम त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण छोटासा का होईना नित्य नियम करावा आणि तो नियम आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करावं, असं महाराज या अभंगामधून सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हाची माझा ध्यास सदा सर्व काळ, न्यावयासी मूळ येसी कधी. आता महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये तो ध्यासच लागलेला आहे. कशाचा ध्यास लागलेला आहे? सर्व काळ. सर्व काळ म्हणजे काय? आता सर्व काळ म्हणजे आपल्या जीवनामध्ये, कारण 4 अवस्था आहेत आपल्या जीवनाच्या. खरं तर आपण 3च अवस्थेमध्ये आपण जगत असतो. 4थी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. कारण स्वप्न, जागृती, सुसुप्ती आणि तुरीय अवस्था म्हणजे ते संत लोक त्यांच्या जीवनामध्ये त्या तुरीय अवस्थेमध्ये जाऊ शकतात. म्हणून त्या महाराजाच्या जीवनामध्ये
सुसुप्ती, स्वप्न, जागृती आणि तुरीय अवस्थेमध्ये सतत सर्व काळ त्या भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे. म्हणून महाराज म्हणतात की आता काय झालं आहे माझ्या जीवनामध्ये, हे सतत चालू आहे बा भगवंता, न्यावयास कधी येतोस, कारण मूळ घेऊन मला तू नेण्यासाठी ये, कारण मी तुझी वाट पाहत आहे, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, डोळ्याची भूक पाहता श्रीमुख, आलिंगने सुख निवती भुजा. आता इथं तर तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की माझ्या डोळ्याची जी भूक आहे, काय भूक आहे महाराजाच्या डोळ्याची, महाराजाच्या डोळ्याची भूक आहे त्या भगवंताचं श्रीमुख पाहण्याची, म्हणजे मुख पाहण्याची महाराजाची भूक आहे. आता डोळ्याला खरंच भगवंत दिसतो का? जो भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, गंध नाही, छाया नाही, मग तो डोळ्याला कसा दिसेल? पण महाराज म्हणतात माझ्या तो डोळ्याला पाहण्याची माझ्या जीवनामध्ये भूक आहे. कारण आपली भूक कशाची आहे? आपली विषय वासना, संसारामधली इच्छा भोगण्याची आपली डोळ्याची भूक आहे. महाराजाची जी भूक आहे त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं श्रीमुख पाहण्याची भूक आहे. एवढ्यावरच महाराज त्यांच्या जीवनामध्ये थांबलेले नाहीत. आलिंगने सुख निवती भुजा, कारण डोळ्यानं त्यांना तर भगवंताला पाहायचंच आहे, त्या भगवंताला आलिंगन द्यायचे, दोन्ही भुजा म्हणजे दोन्ही हातानं त्या भगवंताला आलिंगन द्यायचे. आलिंगन देऊन त्या भगवंताला मिठी मारायची आहे. मिठी मारूनच महाराजाच्या जीवनामध्ये, कारण त्यांना समाधान जे त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये जी शांती नाही, कारण भगवंताच्या प्राप्ती आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या चित्तामध्ये, आपल्या हृदयामध्ये शांती कशी वास करील. म्हणून महाराज म्हणतात की माझ्या चित्तामध्ये शांती निर्माण होण्यासाठी तुला आलिंगन द्यायचे आहे, तुला मिठी मारायची आहे, तुला डोळ्याने पाहायचं आहे, आणि मग माझ्या जीवनाचं सार्थक होईल, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, बहुचित्त ओढे तयाचिया सोयी, पुरेल का कै नवसनेनो. कारण महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या चित्तामध्ये तुझ्या भेटीशिवाय दुसरा कोणता विचार मनामध्ये नाही. चित्तामध्ये जी माझ्या चाललेली तळमळ आहे, माझ्या चित्ताची जी ओढ आहे ती कशाची आहे? तुझ्या भेटीची ओढ आहे, तुला आलिंगन देण्याची ओढ आहे, तुला माझ्या डोळ्यानं पाहण्याची माझी ओढ आहे. हा नवस माझ्या जीवनामध्ये मी बोललेला आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण नवस बोलतो, नवस पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे का? कारण आपल्या जीवनामध्ये नवस हा भगवंतच पूर्ण करू शकत असतो. कुणाचाही जीवनामध्ये आपण नवस बोलल्यानंतर नवस बोलायची जबाबदारी आपल्यावर आहे, पण ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली नाही. म्हणून आपण ते नवस पूर्ण करण्याचं काम भगवंतावर सोडून देऊ. महाराज म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये नवस बोललेला आहे तुझी भेट घेण्याचा, तुला माझ्या डोळ्यानं पाहण्याचा, तुला आलिंगन देण्याचा. हे माझं मनोरथ कधी पूर्ण करशील? माझा नवस त्या भगवंताला भाणतात माझा कधी पूर्ण करशील? ती मी माझ्या जीवनामध्ये त्याची वाट पाहत आहे त्या क्षणाची, असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात, बहु काळ झालं कासा विस, वाहिले बहुवस कलेवर. आता बहु काळ, आता बहु काळ म्हणजे काय? कारण अनंत जन्म आपल्या जीवनामध्ये झालेले आहेत. कारण आपल्याला मागच्या जन्माचं विस्मरण आपल्या जीवनामध्ये झालेलं आहे. म्हणून बहु काळ हा महाराजांनी शब्द वापरलेला आहे. बहु काळ झालो कासावीस कारण माझ्या जीवनामध्ये अनेक जन्मामध्ये मी कासावीस झालेलो आहे. तुझी भक्ती करून, तुझ्या नामाचं चिंतन करून माझ्या जीवनामध्ये मी व्रत धरलेला आहे. माझ्या जीवनामध्ये हाची माझा नियम माझ्या जीवनामध्ये धरलेला आहे. हाच माझ्या जीवनामध्ये धंदा केलेला आहे तुझ्या नामाचं गुणगान गाण्याचा. आणि हे गुणगान गाऊन माझ्या जीवनामध्ये मी आता कासावीस झालेला आहे.
खाल्ल्या ओळीला म्हणतात वाहिले बहुवस कलेवरी. आता वाहिले बहुवस, आता बहुवसचा अर्थ काय होतो आपल्या जीवनामध्ये, म्हणजे बार बार वेळेस, कारण या जन्ममरणाच्या किंवा गर्भवासाचं दुःख माझ्या जीवनामध्ये मी बार बार वेळेस भोगलेलं आहे. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, हे दुःख भोगून मला त्याचा आता कटाळा आलेला आहे. आणि कलेवर, आता कलेवरचा अर्थ काय होतो, कारण हे शरीर जे आहे आपलं, हे महाराज सांगतात की माझं हे शरीर, कारण हे तुझं व्रत, तुझ्या नामाचं माझ्या जीवनामध्ये नियम धरलेला आहे. माझ्या जीवनामध्ये तो धंदा रात्रंदिवस मी माझ्या जीवनामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं माझं हे शरीर जे आहे ते आता निर्जीव झालेलं आहे. या शरीरामध्ये काही राम राहिलेला नाही, कारण शरीर कारण सतत भगवंताचं चिंतन महाराजाच्या जीवनामध्ये चालू आहे. ते कासावीस त्यांच्या जीवनामध्ये होईलेले आहेत. त्या भगवंताच्या भेटीसाठी एका या आशेवर माझ्या जीवनामध्ये मी जगत आहे. म्हणून हे भगवंता आता माझ्या जीवनामध्ये हे सहन मला व्हायला तयार नाही. आता दीर्घकाळ, कारण दीर्घकाळ म्हणजे ह्या शरीराचा भरवसा नाही. म्हणून हे शरीर कधी जाईल हे काही सांगता येत नाही. हे निर्जीव झालेलं शरीर, म्हणून देवा तू उशीर करू नको, लवकर ये माझ्या जीवनामध्ये आणि मला भेट दे. आणि मला भेट दिल्यानंतर मला माझ्या डोळ्याने तुला पाहायचं आहे, तुला आलिंगन द्यायचं आहे. आणि माझ्या अंतकरणामध्ये जी म्हणजे जी दगदग आहे ती शांत होईल. कारण भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आपल्या सर्व इच्छा, सर्व मनोरथ पूर्ण होतात. नंतर आपल्या जीवनामध्ये शांतीला, कारण शांती, सुख, समाधान हे सर्व गोष्टी भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मिळत असतात. असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आता पडावे हे ओझे पांडुरंगा माझे यावरी. आता ह्याही चरणामध्ये महाराजांनी इयावरी हा शब्द वापरलेला आहे. आता इयावरीचा अर्थ काय होतो, कारण इयावरी म्हणजे काय नेमकं, याच्याबद्दल माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, इयावरी तो पंडूचा कुमरू सदा भावो जीवीचा, पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका. कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16 बोबी क्रमांक 470मध्ये, कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, हे पंडूचा कुमरू कोण आहे, पांडूचा पुत्र. पांडूचा जो पुत्र आहे तो अर्जुन आहे. त्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना तू काय कर आता, कारण सद्भावपूर्वक, कारण मी विचारलेले जे प्रश्न आहेत किंवा तू विचारलेल्या प्रश्नाचं आता माझ्या जीवनामध्ये मी, भगवान सांगता स्वतः मी उत्तर देत आहे. आता मी हे उत्तर देत असताना तुझ्या जीवनामध्ये तू काय कर, सावधगिरीने तुझ्या जीवनामध्ये ऐक, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तेच माऊली सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये या जगाला सांगतात. म्हणून महाराजांनी जो शब्द वापरलेला आहे इयावरी कशामुळं वापरला महाराजांनी, तुका म्हणे आता पडावे हे ओझे पांडुरंगा माझे इयावरी. कारण महाराजांनी या 6 चरणामध्ये जे भगवंताला विनवणी केलेली आहे, महाराजाला सांगायचं की एवढी विनवणी करून माझ्या जीवनामध्ये तुझी अजून प्राप्ती झालेली नाही, म्हणून तुला काही माझं बोलणं ऐकू येत नाही का तू ऐकू येत असून तू मुद्दाम माझं, जसं एखादा मनुष्य झोपीचं सोंग करतो. आता झोपीचं सोंग केलेल्या मनुष्याला त्याला झोपीमधून जाग करता येतं का, तसं भगवंत महाराज म्हणतात की मी एवढी तुझी, कारण माझ्या जीवनामध्ये नियम केलेला आहे, माझ्या जीवनामध्ये तो धंदा पत्करलेला आहे, सर्व काळ तुझ्या नामाचं माझ्या जीवनामध्ये चिंतन आहे, मग तू मला भेट का देत नाहीस, माझं हे म्हणणं तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाही का. म्हणून महाराजांनी हा इयावरी शब्द वापरलेला आहे. हे देवा मला आता हे, कारण या देहाचा भार मला आता सहन होत नाही,
कारण माझ्या जीवनामध्ये हे शरीर जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये साथ देतं तोपर्यंतच आपण त्या भगवंताचं नाम घेऊ. एकदा या शरीरानं आपल्या जीवनामध्ये साथ सोडून दिल्यानंतर आपण त्या भगवंताचं नाम घेऊ शकत नाही. कारण शरीराच्या अधीन प्रत्येक मनुष्य इथं किती जरी ज्ञानी असला, किती जरी पंडित असला, किती जरी भगवंतावर त्याचा भाव असला, पण आपण शरीराच्या अधीन असल्यामुळं हे शरीर जोपर्यंत आहे, शरीर जोपर्यंत जवळही सिद्ध आहे तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नये. म्हणून महाराज म्हणतात मला आता सहन होत नाही, म्हणून तू लवकर ये, सावधगिरीनं मी माझ्या जीवनामध्ये सांगत आहे. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.